आज मैं राहुल के साथ हूँ। शिव समर्थ देवगढ़ हापुस ये आम की वैरायटी है, पूरी तरह से ऑर्गेनिक है, जैविक है। कोकणातील देवगड हापूस आंब्याला आता AI टेक्नॉलॉजीची जोड मिळत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा उत्पादनात नवे प्रयोग होताना दिसत आहेत। पुण्यातील प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेत त्यांना देवगड हापूस आंब्याची पेटी भेट दिली। यावेळी त्यांनी कोकणातील आंबा उत्पादकांच्या विविध समस्या आणि मागण्या देखील मांडल्या। राहुल शेवाळे यांनी 3 वर्षापूर्वी कोकणावरील प्रेमातून देवगड येथे हापूस आंब्याची बाग खरेदी केली। बदलत्या हवामानाचा आंबा उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला। विशेष म्हणजे आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॅनिंग मशीनसाठी शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी कृषी मंत्र्यांकडे केली। सध्या त्या मशीनची किंमत तब्बल 40 ते 50 लाख रुपये असल्याने सामान्य शेतकऱ्यांना ती परवडत नाही। तसेच देवगड हापूसमध्ये वाढत चाललेल्या साका समस्येवर सखोल संशोधन व्हावे अशी ही मागणी त्यांनी केली। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल शेवाळे यांना दिल्लीमध्ये चर्चेसाठी निमंत्रित करत सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, सिद्धार्थ शेवाळे आणि सार्थक शेवाळे देखील उपस्थित होते। आधुनिक टेक्नॉलॉजी आणि कोकणातील पारंपरिक हापूस यांची ही सांगड भविष्यात देवगड हापूसला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज मैं राहुल के साथ हूँ। शिव समर्थ देवगढ़ हापुस ये आम की वैरायटी है। देवगढ़ का आम सबसे स्वादिष्ट, फ्लेवर भी अलग, और ये आम पूरी तरह से ऑर्गेनिक है, जैविक है, केमिकल, फर्टिलाइजर, पेस्टिसाइड से रहित, 100% नैसर्गिक। मैं राहुल को बधाई देता हूँ कि आज जब सारी दुनिया, हमारा देश भी चिंतित है पेस्टिसाइड जैसी चीजों के उपयोग के कारण उत्पन्न खतरों से, तब ये शुद्ध जैविक आम देश की जनता को खिलाना अपने आप में केवल बिजनेस नहीं है, पुण्य का काम है। राहुल जी, आपको और आपकी टीम को बहुत बहुत बधाई। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।